लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा आज निकाल. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार. त्यामुळे कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे लक्ष. पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक. भाजपकडून मंजुषा नागपुरे या महापौर पदाचे उमेदवार, तर शुक्रवारी स्थायीसह इतर समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती होणार. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजित पवारांचं स्वप्न होतं. आमच्या समोरच विलिनीकरणाची चर्चा झाली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदेंचा गौप्यस्फोट. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला, तर विरोधी पक्षनेता आणि सभागृह निवडीकडे आता लक्ष. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. मुंबईतील नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, तर 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौरपद सुद्धा देण्याची चर्चा. काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता. चंद्रपुरात मनपा सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू असतानाच मुनगंटीवार आणि दानोरकर एकत्र. संताजी वसतिगृह वधूवर परिचय मेळाव्यामध्ये दोघं एकत्र. यामुळे राजकारणात तर्कवितर्क. भाजपमुळे संघाला नव्हे, तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही. ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल. विजय वडेट्टीवार आक्रमक, तर 17 फेब्रुवारीला नागपुरातील संविधान चौकात धरणे आंदोलन करणार. छत्रपती संभाजीनगरच्या सीटीईटी परीक्षा केंद्रात दागिन्यांना बंदी, तर महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावल्यामुळे संताप. सरकारनं नियमावली बदलण्याची अंमलदारांची मागणी, तर घटनेची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईमध्ये बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई टाळणं या ठिकाणी पडलं महाग, तर 8 पोलीस निलंबित, 2 बडतर्फ, 23 जणांचं निलंबन कायम. आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडून कारवाईचा बडगा. राज्यात शेतकरी आणि लाडक्या बहिणींना दिलासा. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये, तर शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती. म्हाडाच्या पुणे विभागातील घरांची उद्या सोडत. पुणे पिंपरी चिंचवडसह 4,186 घरांसाठी ही संगणकीय सोडत निघणार. उद्यापासून 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा. 18 मार्चपर्यंत परीक्षा चालणार. परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज. पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका. गेल्या 10 महिन्यांमध्ये 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. 172 कोटी रुपयांचा विक्रमी दंड बसला. छत्रपती संभाजीनगरच्या शेकटा आणि इसारवाडी मार्गावर भीषण अपघात, तर भरधाव कंटेनर आणि आयशर ट्रकची जोरदार धडक. या अपघातात दोन्ही वाहन चालकांचा मृत्यू. पुण्यामध्ये दिवसाहून आणि रात्री थंडी. सलग 3ऱ्या दिवशी किमान तापमानात घट. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम. कोकणचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीमध्ये श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात, तर दर्शनासाठी हजारो भाविकांची इथे गर्दी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.